वसुंधरा शक्ती न्यूज, आपले हक्काचे न्यूज चॅनल। नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक बातम्या। बेलेवाडी काळंबा येथील सेवानिवृत्त सैनिक सुभेदार मारुती पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा संपन्न। कागल तालुक्यातील बेलेवाडी काळंबा येथील सेवानिवृत्त सैनिक सुभेदार मारुती पाटील यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। ग्रामपंचायत काळंबा बेलेवाडी आणि गावातील आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग ढोनुक्षे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मारुती मुदाळकर उपस्थित होते। ग्रामदैवत काळंबा देवीचे दर्शन घेऊन मंदिरापासून सुभेदार मारुती पाटील यांची ढोल ताशाच्या पारंपरिक वाद्याच्या गजरात गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती। जागोजागी पाणी घालून सुवासिनी औक्षण करीत होत्या, तर फुलांचे उधळण करून भारत माता की जय असा जयघोष करण्यात येत होता। गावात प्रत्येकाच्या दारात सडा रांगोळी घातल्यामुळे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची उंची अधिक वाढल्याचे दिसून येत होते। मिरवणूक गावातून फिरून ग्रामपंचायतीच्या प्रांगणात आली, त्यावेळी भारत मातेला वंदन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली। आर.के. पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सुभेदार मारुती पाटील यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले। सैनिकांना अतिशय खडतर असा प्रवास करून आपले जीवन मातृभूमीच्या सेवेसाठी अर्पण करावे लागते, म्हणूनच आपण आज सुरक्षित असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली। आपल्या मनोगतामध्ये माजी सरपंच सुभेदार विजय पाटील यांनी माजी सैनिकांच्या बद्दल आस्था असणे गरजेचे आहे, कारण सैनिक आपल्या कुटुंबाचा विचार न करता ऊन पाऊस थंडी वादळ वारा तर सोडाच, पण देश संरक्षणासाठी युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्या जीवाची तमा न बाळगता केवळ आणि केवळ देश संरक्षणासाठी लढत असतो। तर गावात सर्वात जास्त काळ देशसेवा करणारी व्यक्ती म्हणजे मारुती पाटील होय असे सांगितले। तर डी.बी. कांबळे सर म्हणाले, अतिशय गरीब कुटुंबातून हालाकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन मारुती पाटील यांनी सैन्य भरती होण्याचे स्वप्न साकारल्याचे सांगितले। तर त्या यशात त्यांची आई व पत्नीचे महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगून त्यांनी आपल्या 2 मुलांपैकी एकाला सैन्यात पाठवून देशसेवेचा आपला वसा व वारसा अखंड राखल्याबद्दल समस्त गावकऱ्यांनी उभे राहून मारुती पाटील यांना मानवंदना दिली। यावेळी सत्कारमूर्ती सुभेदार मारुती पाटील भावनिक झाल्याने त्यांचे डोळे पाणावले व सुभेदार मारुती पाटील आपल्या मनोगतामध्ये गेली 37 वर्ष देशाची सेवा करण्याची संधी मला परमेश्वराने दिली, त्याबद्दल तसेच सेवानिवृत्तीनंतर आजी माजी सैनिक संघटना व गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आणि येथून पुढे सामाजिक कार्यात सहभाग घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। मारुती पाटील यांचा गावातील सर्व सहकारी संस्थेच्या मार्फत व ग्रामपंचायतीच्या वतीने हार तुरे देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी उपसरपंच गीतांजली पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, अनिल पाटील, तंटामुक्तीचे शशिकांत देसाई, सागर पाटील, रंगराव पाटील, पोलीस पाटील भिकाजी धनगर व गावातील ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व सहकारी संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सर्व तरुण मंडळे व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।